श्री सिद्धलीलामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे. वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी. विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. महाअवतार बाबा समर्थ क्रियायोग प्रकट करीत. हिमालयी राहून गुप्त वरदान देती भक्तांना. श्रद्धेने जो स्मरण करीत त्यावरी तात्काळ कृपा करत. मोक्ष मार्गाते लावीत ऐसा महिमा तयांचा. योगानंदाते देवोनी दर्शन म्हणती परदेशी जा म्हणून. त्यांनी गुरु आज्ञेप्रमाण केले त्यांचे कार्य हो. कधी प्रकट कधी गुप्त ऐसे त्यांचे कार्य चालत. महाअवतार बाबा समर्थ आजही राहती हिमालयी. विनम्रतेने करिता स्मरण देती अनुभव लक्षण. परमार्थ उघड करून भक्ता लागी देती ते. एकदा एका शिष्याप्रती श्री लाहिरी महाशय म्हणती, दशाश्वमेघ घाटावरती जाऊनी ध्यान करी तेथे. आज्ञेप्रमाणे भक्त दशाश्वमेध घाटावर जात. ध्यान करू जव लागत पाहे विचित्र तेधवा. तेजाचे गोल तीन तेथे येती गगनामधून. भक्त नयन विस्फारून अद्भुत प्रकार पाहत असे. महाअवतार बाबा समर्थ लाहिरी महाशय प्रकटत. तृतीय गोलामधून प्रकटत. एक दिव्य देवता ती. त्या नवदुर्गा देवी प्रत महाअवतार बाबा म्हणत विलीन व्हावे चैतन्यात ऐसे मजला वाटत असे. तव ती देवी म्हणत, आपण चैतन्य देहासहित तरी लोकोद्धारार्थ चैतन्य देह असो द्यावा. तथास्तु म्हणती समर्थ. ती गेही अदृश्य होत. सारा प्रकार पाहे भक्त विस्मयाने तेधवा. येवोनिया गुरुपाशी सर्व सांगे तयासी. लाहिरी महाशय तत्क्षणेशी वदते झाले परियेसा. महाअवतार बाबा समर्थ देह जयांचा शाश्वत. कल्पांतापर्यंत सदेहाने राहती ते. हे कळावे लोकांप्रत म्हणून तुझ साक्षी करीत. ऐशा लीला अद्भुत कोणी कैशा वर्णाव्या. राहेन कल्पांतापर्यंत सदेहाने कार्य करत. ऐसे वचन बाबा देत श्री नवदुर्गा देवी ते. असो स्वस्ती श्री समर्थ अजर अमर कल्पसिद्ध. महाअवतार बाबा राहत हिमालया माझारी. 4 अध्याय संपला येथ. परी भक्ता आनंद बहुत. हिमालयी राहे श्री दत्त जगरक्षाया कारणे. अध्याय 4 समाप्त. ओवी संख्या 20. श्री सद्गुरुचरणी समर्पित.